ते म्हटले नाही, सिनेमा अभिनय आता नाही, मला जगासमोर असं जायचंच नाहीये. म्हटलं का मोहन जोशी सर, मी तुमच्याशिवाय सिनेमा नाही करू शकत, देऊळ बंद तर नक्कीच नाही, तुम्हाला करावं लागेल. ते म्हटले काय करणार आहेस तू? मी स्क्रिप्ट घेऊन गेलतो. हे कसलं स्क्रिप्ट, हे काय असा येऊ, असे स्वामी येणार का जगासमोर, माझी चेष्टा करतोयस का तू? तर मला त्यांचा तो उद्वेग कळत होता. म्हटलं मोजो, सगळं ठीक होईल. ते म्हटले 1 मिनिट, तू आलायस म्हणून पुन्हा उत्साह आलाय, मी करावं अशी इच्छा आहे तुझी? म्हटलं 100%. थांबशील वर्षभर? म्हटलं वर्षभर काय, मी 10 वर्ष थांबेल, तुम्ही सांगा. आणि एखादा नवीन विद्यार्थी थिएटरमध्ये आलेला पुरुषोत्तम करंडक वगैरे करणारे नसतात का, तोंडात पेन्सिल, मग ट ठ ल ल ल ल ल ल ट ट ट ट ट ट, अशी त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. माझ्याकडे ये, माझा डायलॉग घे, मला चालव. मग काहीतरी ते मसाज डॉक्टर ते त्यांनी लावले. रोज एक माणूस यायचा. बरं मी म्हटलं आता आपलं प्रोडक्शनसाठी चाललंय ना, म्हटलं मोजो, तर ना ते जो काही खर्च असेल, खर्च राहू दे, पैशाचं बोललो का कधी? या सिनेमामुळे उभा राहतोय पुन्हा, मला त्याची उभारी आली. नाही, मला भयंकर, म्हणजे इतकी मोठी गोष्ट आहे ना की हॅट्स ऑफ टू यू, की तुम्ही ज्या पद्धतीनं त्याच्यावर मात करून उभे राहिलात. सांग पुढं. आणि असे उभे राहिले. एक दिवस फोन आला, सर, एक तर ते सर म्हणतात, ते म्हटलं आमच्यात पद्धत आहे, दिग्दर्शक हा सर, सर जरा घरी या. मी गेलो, ते सिंहगड रोडलाच राहतात. मी ताबडतोब गेलो. दरवाजा मुद्दामा दरवेळी मॅडम उघडायच्या ना, तर मॅडमनीच उघडला. त्यांनी दरवाजा उघडला आणि मॅडम बाजूला आल्या आणि मोहन जोशी सर आतनं चालत असे आले, ज्यांना एक पाऊल टाकता येत नव्हतं. असे चालत 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 आले आणि खुर्चीवर बसले आणि मला वाटले ऑडिशन झाली. म्हणजे अहो म्हटलं तर काय बोलताय तुम्ही? आणि म्हटले आता शूट लाव, आता शूट लाव. फक्त माझ्या मनात काय होतं, त्यांना गोष्ट माहितीच नव्हती तोपर्यंत. पहिल्या देऊळबंदच्या भागात राघव शास्त्रीच्या AC गाड्यांमधनं त्याची नाही का, त्याला पार हे करत त्यांनी हे केलंय. मी ते म्हटलं काय आलं? म्हटलं मुझे जरा पिक्चर असा आहे की देऊळबंद भाग 2, आता परीक्षा देवाची. तर ते परीक्षा शब्द म्हणजे मी काय करायचंय म्हटलं, तर थोडंसं शेतीच्या बांधावरनं, डेकळांमधनं, शेतातनं, माळरानावर, विहिरीवरती, मोठ घेताना बैलगाडी धरलेलं, असं काही शेतकऱ्यासारखं. अजून 6 महिने देणार? म्हटलं आता म्हटलं बोला मोजो, तुमच्यासाठी वाटेल ते हो, काय करू सांगा. 6 महिने दे मग अजून. त्यांनी परत काहीतरी वेगळं ट्रेनिंग सुरू केलं. मग ड्रायव्हिंग, त्यांचा आवडता विषय माहिती आहे ना, ड्रायव्हिंग बंद आलती. त्यांनी ड्रायव्हिंग सुरू केलं त्या पायानी, ज्या पायाला हे झालतं. मग गाडी चालू लागले आणि एक दिवस गाडी चालवत माझ्याकडे आले, चला तारखा लावा. सांग ना, या सिनेमाबद्दल काय आहे? देऊळबंद 2 टिपिकल माझ्या पठडीतला, म्हणजे माझ्या पॅटर्नवाला सिनेमा आहे. 100% सिनेमा शेतकऱ्यांवर, आणि त्याच्यात पण वरवरच्या गप्पा नाही. शेतीला कारणीभूत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत बहुतांशी शेतकरी पण आहे. शेतीबद्दलचं आता कमी होत चाललेलं ज्ञान आहे. बदलत्या ग्लोबलायझेशनच्या शेतीशी नाळ नाही. आणि अनेक गोष्टी, विभक्त कुटुंब व्यवस्था आहे, ते सगळं या सिनेमात मांडलं. आणि माझ्या मनातली ती घुसमट परमेश्वराच्या तोंडून बाहेर काढली. कारण आपण किती म्हणजे हातावर बोटावर मोजणे इतके देव नाकारणारे लोक असले तरी बहुतांशी समाज हा देव मानणार आहे. शेती करणारे तर नक्कीच वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहेत. म्हटलं त्यांना देवाच्या तोंडून सांगू आणि बघू. सगळ्यांनी हात टेकलेत. आता देवाच्या तोंडून सांगून बघू आत्महत्या थांबतायत का? कारण मागचे 20 वर्ष तुमचा तर खूप अभ्यास आहे सर याच्यावरती. आत्महत्यांचा ग्राफ ना काही कमीच होईना. पहिली आत्महत्या आपल्याकडे झाली महाराष्ट्रात, त्या पहिल्या देशातल्या शेतकऱ्याची देशातली पहिली आत्महत्या
यवतमाळ. यवतमाळ कुटुंबासहित. तर म्हणजे नाव पण माहिती आहे मला, पण आपण घेत नाही.